श्री स्वामी समर्थ. जीवनातील एक नवे पर्व आणि आत्मविश्वासाची मशाल. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा मन निराशेच्या गर्तेत अडकते. संकटे येतात, अडचणी वाढतात आणि आता काय हा प्रश्न उभा राहतो. पण ज्या क्षणी आपण श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो त्या क्षणी आपल्याला एक दैवी आधार मिळतो. हा आधार म्हणजे केवळ शब्दांचा नाही, तर तो आहे आत्मिक शक्तीचा आणि अढळ विश्वासाचा. स्वामी समर्थ केवळ एक संत किंवा देव नाहीत, तर ते साक्षात दत्तगुरूंचे चौथे अवतार आहेत. त्यांचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अभय मंत्र करोडो भक्तांसाठी संजीवनी ठरला आहे. हा मंत्र आपल्याला सांगतो की तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटात तुम्ही एकटे नाही. त्यांची कृपा सदैव तुमच्यासोबत आहे. एक नवे पर्व म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर ती आहे आपल्या विचारांची आणि कर्मांची नवी दिशा. जुने दुःख, अपयश, निराशा या सर्वांना मागे सारून स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवून एका नव्या अध्यायाला सुरुवात करण्याची ही वेळ आहे. नव्या पर्वाचा संकल्प: सकारात्मकता, नकारात्मक विचार आणि लोकांपासून दूर राहा. स्वामींच्या नामात असलेली सकारात्मक ऊर्जा आत्मसात करा. सेवा आणि कर्म, निष्काम कर्म करा. गरजूंना मदत करा आणि आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ नका. केवळ पूजा करून थांबणे योग्य नाही, तर स्वामींच्या उपदेशाप्रमाणे सत्कर्म करणे हे सर्वात मोठे पूजन आहे. निर्भयता, भविष्याची चिंता करणे सोडा, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही घेतलेल्या प्रत्येक योग्य निर्णयाला त्यांची साथ असेल. स्वामींनी अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्षे वास्तव्य केले आणि लोकांना अध्यात्म, धर्म आणि साधेपणाची शिकवण दिली. त्यांच्या लीला आजही भक्तांना अनुभव येतात. चला, आजपासून आपण सर्वजण हा संकल्प करूया की स्वामींच्या कृपेने जीवनात आलेले हे नवे पर्व आपण केवळ बघणार नाही, तर ते पूर्ण श्रद्धेने आणि उत्साहाने जगणार. कारण आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आणि आधारस्तंभ श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.